कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी निगडीत असलेल्या जिल्ह्यातील 1200हून अधिक प्राथमिक दूध संस्थांना अवसायनात काढण्याचा घाट अदृश्य शक्तींनी घातला आहे। मात्र गोकुळ संचालक म्हणून आम्ही सगळे त्या प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी आहोत। प्राथमिक दूध संस्थांना मतदानाचा अधिकार मिळवून देऊ, तसेच त्या अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू अशा शब्दात गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी मेळाव्यात आश्वासन दिलं। कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या वतीनं अवसायन नोटीस विरोधात आणि मतदान हक्क संरक्षणासाठी एकजूट मेळावा कोल्हापुरातील धैर्यप्रसाद हॉल या ठिकाणी आयोजित केला होता। या मेळाव्यात दूध संस्थांची चौकशी लावून त्या अवसायनात काढणाऱ्या प्रवृत्तींचा तत्कालीन IAS अधिकारी तुकाराम मुंडे आणि तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांचा गोकुळ दूध संचालकांसह हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हात वरती करून निषेध केला। सहकार निबंधक दुग्ध विभागानं जिल्ह्यातील 1200हून अधिक प्राथमिक दूध संस्थांना अवसायनात काढण्याच्या नोटीस लागू केल्या आहेत। या संस्थांना गोकुळच्या मतदानापासूनही वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे। या साऱ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या वतीनं अवसायन नोटीस विरोधात आणि मतदान हक्क संरक्षणासाठी एकजूट मेळावा आयोजित केला होता। सुरुवातीस काही दूध उत्पादक संस्थाचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना म्हणाले, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक कृती समितीच्या वतीनं आज जो त्यांच्यावर जो 1108 संस्थेवर जो अन्याय झालेला आहे त्यासाठी त्यांनी एकजूट करून आज जो मेळावा या ठिकाणी घेतला। या मेळाव्याला आम्ही सर्व गोकुळ दूध संघाचे संचालक, सर्व संचालक मंडळ आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि खरोखर त्यांच्या वर जो अन्याय झालेला आहे कसलीही चौकशी न करता, आता तुम्ही बघितलं असणार की अब्दुल लाटची संस्था आहे कुलकर्णी साहेबांची, 74चं रजिस्ट्रेशन आहे आणि दूध त्यांचं 350-400 लिटर रोजचं आहे, तरी देखील त्यांना अवसानात काढलेला आहे। अशा काही खरोखर ज्या दूध उत्पादक संस्था आहेत अशावर अन्याय झालेला आहे। म्हणून या एकजुटीचा आज जो त्यांचा दूध उत्पादक संस्थांचा जो प्रयत्न होता त्यांना खऱ्याखुऱ्या अर्थाने या ठिकाणी यश आलेलं आहे। आणि मी सगळे संचालक मंडळ आज स्टेजवर होते, सगळे संचालक असताना मला काय वाटत नाही 10 दिवसात ही छाननी पूर्ण व्हायला, सगळे आम्ही एकत्र आहोत, तर हे लवकरात लवकर छाननी पूर्ण व्हावी आणि खरोखर यांना मतदानाचा अधिकार या दूध उत्पादक संस्थांना मिळावा यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ त्यांच्या पाठीशी आहे। मेळाव्यानंतर दूध संस्थाचालक शिरोळचे विद्याधर कुलकर्णी, कागलचे युवराज पाटील, हातकणंगलेहून विश्वासराव इंगवले, करवीरमधून संभाजी खोत, पन्हाळा विजय सरनोबत, राधानगरी TD पाटील, गडिंग्लज प्रवीण पाटील, शाहूवाडी गुरुनाथ शिंदे या कोल्हापूर जिल्हा दूध संस्था बचाव समितीच्या शिष्टमंडळानं दुग्ध विभागाच्या सहकार निबंधकांना अवसायनात काढलेल्या संस्थांना न्याय देऊन मतदानाचा अधिकार द्यावा अशा मागणीचं निवेदन सादर केलं। मेळाव्यात संचालक विश्वासराव पाटील आबाजी, अजित नरके, अरुण डोंगळे, शोमिका महाडिक, अभिजित टायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, बाबासाहेब चौगले, अमरीश सिंह घाडगे, बाबासाहेब खाडे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, सुजित मिंचेकर, श्रीमती अंजना रेडेकर, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, डॉक्टर योगेश गोडबोले आदींसह हजारो दूध उत्पादक संस्थाचालक, शेतकरी उपस्थित होते। TV नेक्स्ट मराठीसाठी तुषार पाटीलसह प्रदीप जाधव।